नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। आणि मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्या। आणि मित्रांनो, या व्हिडिओमधले असे प्रश्न आहे जे की वारंवार विचारले जातात, त्यामुळे तुम्ही हे प्रश्न तोंडपाठच करून ठेवा। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 नाशिक। प्रश्न दुसरा, मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 48। प्रश्न चौथा, राष्ट्रीय स्तरावरील NSG च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष दल कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 फोर्स 1। प्रश्न पाचवा, महाराष्ट्र राज्य विधानसभेत किती सदस्य आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 288। प्रश्न सहावा, महाराष्ट्रात सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 संभाजीनगर विभाग। आणि मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत। पहिला आहे कोकण। कोकणमध्ये येतात 7 जिल्हे आणि याचं मुख्यालय आहे मुंबईला। दुसरा आहे उत्तर महाराष्ट्र, त्याच्यामध्ये येतात 5 जिल्हे आणि त्याचं मुख्यालय आहे नाशिकला। आणि आपण उत्तर महाराष्ट्राला नाशिक असं पण म्हणू शकतो, नाशिक विभाग असं पण म्हणू शकतो। तिसरा आहे पश्चिम महाराष्ट्र। पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतात 5 जिल्हे आणि त्यालाच आपण पुणे विभाग असं पण म्हणतो। चौथा आहे छत्रपती संभाजीनगर, ज्याच्यामध्ये 7 जिल्हे आहेत आणि हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं प्रशासकीय विभाग आहे। पाचवा आहे अमरावती। अमरावतीमध्ये येतात 5 जिल्हे आणि 6वा आहे नागपूर। नागपूरमध्ये येतात 6 जिल्हे। प्रश्न 7वा, पांढरे फूल हे डॅश डॅश या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 इटली। प्रश्न 8वा, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 पुणे या जिल्ह्यामध्ये भीमा कोरेगाव हे ठिकाण आहे। प्रश्न 9वा, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 भोसरी। आणि मित्रांनो, नॅशनल एड्स डे हा 1 डिसेंबरला आपण साजरा करत असतो। प्रश्न 10वा, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता? प्रश्न पुन्हा एकदा वाचते, महाराष्ट्रातील डॅश डॅश हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 मराठवाडा। प्रश्न 11वा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 खडकवासला या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे। प्रश्न 12वा, धुळे जिल्ह्यातील डॅश डॅश तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 साक्री। प्रश्न 13वा, पालघर जिल्ह्यात डॅश डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 सातपाटी। प्रश्न 14वा, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 विदर्भामध्ये। प्रश्न 15वा, महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 पानझडी। प्रश्न 16वा, आगा खान पॅलेस येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला, हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 पुणे।
प्रश्न 17वा, कोणता विभाग गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 परिवहन. प्रश्न 18वा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश डॅश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 राजस्थान. प्रश्न 19वा, औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? सॉरी मित्रांनो, आता छत्रपती संभाजीनगर आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 8. प्रश्न 20वा, भारतात तंबाखूचे संशोधन केंद्र कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. प्रश्न 21वा, महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 27. प्रश्न 22वा, महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यात किती ज्योतिर्लिंग आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 3. प्रश्न 23वा, महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असेही म्हणतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 गोदावरी. प्रश्न 24वा, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला? प्रश्न पुन्हा एकदा वाचते. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. प्रश्न 25वा, सुपारी संशोधन केंद्र रायगड जिल्ह्यात कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 श्रीवर्धन. या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र हे रायगड मध्ये आहे. रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन या ठिकाणी आहे. प्रश्न 26वा, खालीलपैकी कोणते झाड हे जमिनीतील पाण्याची पातळी घालवण्यासाठी कारणीभूत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 निलगिरी. प्रश्न 27वा, साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 नाशिक. प्रश्न 28वा, पालघर जिल्ह्यात सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 मोखाडा. प्रश्न 29वा, खरोसा लेणी कोणत्या तालुक्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 औसा. प्रश्न 30वा, खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 नर्मदा नदी ही अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.